मॉर्निंग गाईस. तर व्लॉग सुरू होतोय माझ्या गावावरून. 20 तारखेला आम्ही गावी पोहोचलोय, कारण 19 तारखेला संध्याकाळी 4 वाजता माझे आजोबा ऑफ झाले होते. ते कळतच आम्ही लोक घरातून 6 वाजता निघालो. 20 तारखेला आम्ही पोहोचलो. त्यानंतर बाबांचा अंतिम संस्कार वगैरे सगळं झालं, त्यामुळे मी व्हिडिओ शूट करू शकलो नाही. सो बाबांचं असं झाल्यामुळे मी सध्या थांबलोय. पण तरीसुद्धा आज 3 दिवस झाले बाबांना जाऊन. मी व्हिडिओ शूट यासाठी करतोय कारण की ही एक आठवण म्हणून राहील. माझे मोठे बाबांनी पण मला सांगितलं आहे की असं एक छोटासा व्हिडिओ बनव, जेणेकरून ज्यात सगळे लोक दिसतील वगैरे. सोमवारी आम्ही एक कार्यक्रम ठेवला आहे ज्याला सावडण असं म्हणतात. त्यानंतर बाहेरून आमची फॅमिली जी आहे, गावागावातले लोक आहेत, ते सोमवारी उपस्थित राहणार आहे. सो बाबांसोबतच्या माझ्या बऱ्याच आठवणी आहेत. मी दरवर्षी इथे येतो, पण ह्या 1 वर्षामध्ये मी 3 ते 4 वेळा गावी येऊन गेलो आहे. हेच आपलं जीवन आहे. आपण आपल्या माणसांना आपल्यासोबत पाहतो, त्यांच्यासोबत आपण बोलतो, पूर्ण लाईफ आपण त्यांच्यासोबत घालवतो. पण एके दिवशी असा एक दिवस येतो की त्या दिवशी तो आपल्यासोबत नसतो. सो असंच काहीसं आहे. आणि शेवटी मग आपल्याला सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते ॲक्सेप्ट करून जगावं लागतं, जगायला शिकावं लागतं. हेच कारण आहे माझं व्हिडिओ शूट करण्याचं. ही एक आठवण राहील. सौरभ आहे सौरभ. कशा आहेत बाई? मम्मी? येईल त्या थोड्या दिवसांनी. हा, थोड्या दिवसांनी येईल. एकटा झाला का? हा, मी एकटाच आलो. आणि तू कुणी आला? मी आलो एकटाच. एकटा झाला का? मग हे कोण बोलतय? हा, छोटू दादा आहे. हा, पल्लवी जाते कामाला. हा, माझं झालं शेवटचं वर्ष. अरे गावावर घर बांधून ठेवा. नाही ना, आता यायचं येतात ना ते बांधायला. कावर हा कवा आलं की मला घरात बसतय. हा, तेच. आणि बाबा आता चहा पित आहेत. सध्या 5:30 वाजता संध्याकाळचे. मी चाललोय आमच्या वावरामध्ये. मी आहे, छोटूदा आहे, आकाशदा आहे, पल्लवी आहे. हे शेत जे तुम्हाला दिसतं हे आहे माझ्या मोठ्या बाबांचं शेत. तिथून ते इथपर्यंत तिथे एक विहीर आहे. हे आहे आमचं शेत ज्यात सोयाबीन लावलंय. सो ही आहे आपली पूर्ण विहीर. आम्ही जेव्हा आलो होतो मागच्या वेळेस, पूर्ण विहीर जी आहे ती खाली होती, त्यात थोडंसं पाणी होतं. पण आता तुम्ही बघतायत पाऊस पडल्यामुळे जे आहे विहीर पूर्णपणे भरले. हे फुलवाला झाड आहे ना, ते तिळाचे, त्यात तीळ येतात. आपण निघालोय परत घरी जाण्यासाठी. माझ्या हातात आहे मुंगाच्या शेंगा. इथे जेवण बनवणं सुरू आहे. काय बनते हो? तुरीची डाळ, वरण, भात. खूप जण असल्यामुळे इथे सगळं जे दिसतंय बल्क मध्ये आहे. तांदूळ बघते आणि इथे डाळ जे आहे फोडणीला घालायची. आता काय असं तो आई पण आल्यात. रोज चपात्या बनवतात त्या सगळ्या जणांसाठी. किती बनवत असाल तुम्ही चपात्या तरी अंदाजे? असं 5 किलोच्या 4 किलोच्या म्हणजे किती होत असतील असे मोजले तर? मोजल्या तर तरी 20-25 वरती. नाही हो, जास्त 30-40 आसपास असणार आरामात. 30 नाही ना, 4-5 किलोच्या म्हणलं तर 5 किलो. मग नळ पण आलेत. गोटू दादा भरतोय पाणी. किती वेळ उभं राहणार मग आता? अर्धा तास. चंद्राला लाजवी तारखा, चंद्राला लाजवी तारखा, नाही चेहरा जगी मारमा सारखा, नाही चेहरा जगी मारमा सारखा. भीम तो ज्ञान सागर अडानी रमा, भीम तो ज्ञान सागर अडानी रमा, दिसत्यागी परी विश्व सुंदरी तरी, पाहणी का कुणी अंतुरी पारखा, नाही चेहरा जगी मारमा सारखा. असं इकडे मला खाली खाली वाटतंय गाणं. भारी आहे. सकाळ सकाळ जरा गळा उकलता. आता मी जेवण करून आलोय.
नाही मस्त खायला. चला आमचं जेवण झालंय, आता बसल्यात महिला मंडळ जेवणासाठी. रात्र झाले, मी तुम्हाला डायरेक्ट उद्या सकाळी भेटतो. आजचं आहे सेकंड डे, आम्ही तपोवन मध्येच आहे. माझ्यासोबत आज आहे आशिष आणि इथे आहे बारक्या. तो रस्त्यात चाललाय तर मला हा किंग फिशरचा पीस दिसला. च्या गावातल्या मुली. काय नाव तुमचं? आपलं नाव आराध्य संजय जाधव. तुझं? माझं नाव त्रिशा उमेश जाधव. तुझं? सरस्वती जाधव. आणि तुझं? उमेश जाधव. काय करतो तुम्ही? खेळते? हाव. खेळा. बाय. बाय टाटा. सध्या बारक्याने मी आलोय फुलाच्या शोधात. चल कुठे जायचं? बारक्याला पूर्ण गाव माहिती आहे. आम्ही आतापर्यंत 3-4 झाडांची फुलं काढलेत आणि आता हे पण दिसलेत. आम्ही सगळ्या व्हरायटी घेतोय. गुलाब आहे, जास्वंद आहे, याला काय बोलतात? चमिनी. डोल ह्यो चुंडा घ्यायचा, ह्यो असा फेकायला की एका मागे एक, एका मागे एक. काय ना ती लगे किती कस गुंड भिजत होती बाई पटापट. किती भिजवतात? 1 क्विंटल 1.25 क्विंटल. सध्या सकाळचे 10:30 होत आहेत. आता आपण शोकसभा कार्यक्रमास सुरुवात करतोय. सगळी मंडळी जी आहे ती बाहेर जमा झाले. आता आपण जाणार आहोत, बाबांना हार वगैरे घालणार आहोत आणि हीच प्रार्थना करणार आहे की ते जिथे कुठेही असतील तिथे त्यांच्या मनाला शांती लाभो.